हाय माय यूट्यूब चॅनेल, कशी आहेत तुम्ही? मी पण हाय हो, मी पण ठीकच आहे. युमादास ब्लॉग चॅनल में तुमचं स्वागत आहे. आता वाजले 11:30. आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा, मी चालले हॉस्पिटलमध्ये. ॲक्च्युली काय ना, मला कावीळ झाली होती. तर कावीळचे 3 दिवस मी औषध घेतले आणि फायनली 3 दिवस औषध घेतले. मी सिरम लावते. हे सिरम आहे माझ्याकडे, चांगलं आहे. म्हणजे त्याचं कसं ॲक्च्युली कसं माहिती आहे का, आपण रफ होत नाही त्याने, केस चांगले राहतात. जे तुम्हाला मी सांगत होते हाय, मी सांगत होते तुम्हाला. मी चालले हॉस्पिटलमध्ये का, तर मला कावीळ होती. दसऱ्यापासून मला कावीळ होती. तर ती कावीळ मी अशी सांगत होते की मी कावीळचं औषध घेतला होता, पण त्याने मला काही एनर्जी नाही आहे, तब्येत काही ठीक वाटत नाही मला. तरी पण म्हणलं जाऊन चेकअप करावा एक बार, औषधं मेडिसिन घ्यावा. कामाला पण गेली नाही, कामावर पण जायचे, बरेच दिवस झाले. बघू आता काय होतं काय नाही. हॉस्पिटलमध्ये पप्पा सकाळी आले, वडून गेले की दवाखान्यात जात नाही, काय नाही, नुसती झोपत राहते. बघू आता दवाखान्यात गेल्या माहिती पडेल काय काय नाही. सकाळ सकाळ पाणी प्यायचं, एवढी बॉटल पाणी प्यायचं. गिळातून 3 लिटर पाणी पिते, तरी पण मला काय फरक पडत नाहीये. मी हाय तशीच आहे, माझं वजन वाढतच जाते. तुमच्या लोकांचं एवढं प्रेम आहे ना, तर माझं वजन वाढतं. फायनली मी रेडी झालेली आहे. मी आता दवाखान्यात चालली. झाल्या उशीर. डॉक्टर येतात 11 वाजता 12 वाजता. उशीर तर होणारच होणार. एक चल पाणी कर, तुला मांजरीला खाऊ देते. एक चल बाय. येते मी आगे समोर क्यूटी माझी क्यूटी. बाय. चला मित्रांनो, आता मी रेडी झालेली. आता मला जायचं. हे बघा हवाई हॉस्पिटल, वरती जायचं, पहिला माळा. ॲडमिट करायचं या बेडवर, ॲडमिट व्हायचं. नाही ॲडमिट व्हायचं. फायनली मी ॲडमिट होणार नाही, मला व्हायचं नाही. तुम्ही बघू शकतायत, मी तुम्हाला दाखवते. थांबा जरा, मी तर येऊन जास्त बिमार पडणार. हे बघा चादरीन मळालेले. मला इथं येऊन जास्तच बिमार व्हायचं नाही आहे. बघू शकतायत तुम्ही दवाखान्याचा वाढ. फायनली दवा घ्यायला मला जायचं आहे. बघा ही दवा मेडिसिन लिहून दिलेली आहे. मेडिसिन घ्यायला आले आम्ही. रनिंग वाला लिख देने पड़ेगा। एक बाटला चढवायचा, एक छोटा बाटला, एक मोठा बाटला. चला वासाने तर अजून जास्त होईल. फायनली मी घरी आले. ग्लुकोज चढून हातले दुखायला लागले माझा. एक छोटा बाटला लावला, एक मोठा बाटला लावला. एनर्जी नव्हती अंगामध्ये म्हणून. औषधं वगैरे घेतले. वापस उद्याच्याला बोलले, उद्या परवा जाईल. लगेच तर जाणार नाही मी. डॉक्टर बोलतो
गरम पाणी करून प्या. मी थंड पाणी पिते. आज डॉक्टरने पण खायचे मला दिले, काय काय खायचे म्हणून. मी तुम्हाला दाखवते. मी मार्केटमधूनच आले. एवढी भूक लागली ना, तर म्हणलं आता काय बनवू. तर काय बनवायची तर शंका नाहीत ना. बघू. तोंडाला टेस्ट पण नाही आहे, काय खाल्लं पण नाही, काहीच नाही. मी तोंडाला माझ्या टेस्ट पण नाही आहे, काहीच नाही आहे. तर मी मार्केटून येता एक वस्तू आणली, तुम्हाला मी दाखवते. अगं तर माझ्या घरच्यांना माहिती पडलं, मम्मी पप्पांना माहिती पडलं की ही दवाखान्यात गेली होती, ग्लुकोज चढू लावता. डॉक्टरने असं सांगितलं, हिला हे खायला नाही लावलं मला ना, हे लोकांना. आणि मी दवाखान्यात गेले तरी पण मी कुणाला कॉल पण नाही केला. मला करायचा पण होता. हे घे चल चल, खाऊ 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 घे खाऊ. क्यूटी, माझी क्यूटी उपाशी होती, तरी बाजवाल्याने दिला तिला खाऊ. मी गेले होते तर मी एक वस्तू आणली. आता मी दाखवते तुम्हाला मी काय आणले म्हणून. आणि डॉक्टरने मला या जीजपासून मला मना केली की ती जीज खाऊ नका म्हणून. तरी पण मी आणले. मी तुम्हाला दाखवते. एक सेकंड थांबा. आलाय. भूक लागली होती म्हणून एक वडापाव खाल्ला, एक गन्नाचा ज्यूस पिला. तरी पण फायनली बघा मी काय आणले. याला बोलतात वल्ले बोंबील. याला बोलतात वल्ले बोंबील. याला भजेवणी तळतात आम्ही. याचं रस्सा कालवण याचं चांगलं लागत नाही आहे, पण हे तळायला मस्त लागतात. आणि छोटे छोटे पापलेट ती घे बोलले. मला एवढा वाटाणा फक्त तिने 70 रुपयामध्ये दिला आहे. तुम्हाला मी दाखवते. हे बघा 70 रुपयामध्ये एवढा वाटा दिला. आणि ते बोंबील मला 30 रुपयाचे भेटले भावानो. याला पण तळायचेच आहेत. आणि याला पण आपला रवा लावून फ्राय करायचा आहे. त्याला पण रवा लावून फ्राय करायचा आहे. चला आता बनवू खाऊ. ते तर खायला नाही सांगितलं, पण काय करणार, तोंडाला चव नाही ना, जी पण काळी आहे. आपण बनवू शकतायत. मांजर पण परेशान करायला लागली. खात तर नाही येते. हे बघा जवळ आहे, खात नाहीये ती नाही. चला आता याला साफ करू, मस्तपैकी बनवू, झणझणीत बनवू, मस्त रवा लावून फ्राय करू, खाऊ. दाखवते तुम्हाला तो पण स्क्रीनशॉट. चला पुढे बघू. बघा आता मी याला साफ करते चांगल्यापैकी. त्याची मुंडी येत ना, ते मी काढायला लागली आता. साफ केले. हे पण साफ झाले चांगले. हे पण साफ झाले. पण याला काय करायचं, कॉटनच्या कपड्यामध्ये फोल्ड करायचा, चांगलं फोल्ड करायचं याला. आणि शेवटीला ना 10-15 मिनटं ना याच्या पशीना वजन ठेवायचं. आता एका डब्यामध्ये माझ्याकडे गहू आहे 7 किलो. मी तो डब्बा याच्यावर ठेवणार. इथे मी वजन ठेवलेलं आहे, डब्या खालती ठेवलेली आहे मच्छी. याला कम से कम 10-15 मिनटं तरी ना वजन ठेवावं लागतं. याचं सगळं पाणी निघल्याच्या नंतर फ्राय केल्याच्या नंतर जरा बरं वाटतं खायला, कुरकुरीत होतात असे. हे आहे मिरची, या आहे मिरी, या आहे जिरा, लसूण कधी पण जास्त टाकायचा, आबडतोबड याला कुटायचं. या अद्रक, कढीपत्ता, लिंबू, हे मच्छी फ्रायचे मसाले. आता त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर येणार, मालवणी मिरची पावडर म्हणून 1 चम्मच त्याच्यामध्ये मी टाकणार. आता याला दरा आपण कुटू. हे आपण जिरं, अद्रक लसूणचा पेस्ट, हे गरम मसाला, हे आहे मच्छी मसाला, हे दुसरा मच्छी मसाला, हे लाल तिखट, तुम्हाला बोलले होते मालवणी मसाला, हळद, मीठ, कढीपत्ता,
आता आपण याला सगळं कालून मस्त लिंबू मारून, एक लिंबू मी टाकणार आहे याच्यामध्ये. त्याच्या बिया पण बाजूला काढू आपण. त्याला मस्त मिक्स करू आणि याला मस्त असंच करू. त्याला कम से कम आपण मसाला लावल्याच्या नंतर अर्धा तास आपण याला मुरायला ठेवू. जरा कसे मसाले मधात जातात ना. आता ती पण मच्छी आपल्याला काढायची, ती पण मी याच्यातच मिसळणार आहे. त्याला पण झालं 10-15 मिनटं होऊन गेले, 20 मिनटं तर होऊन गेले. त्या खाली ठेवलेली मच्छी बघा अशी झाली. याच्यापर्यंत सगळं पाणी निघलंय फायनली. कपडा बघा किती भिजलेला आहे. तुम्ही बघू शकताय हे कपड्याचं पाणी किती ॲक्सून घेतलंय. हे बघा, हे फेकून द्यावं लागणार त्याला. आपण याच्यामध्येच मिक्स करू आणि याला मस्त रवा लावून फ्राय करू. मच्छीचं काय नाही, भूक लागली जास्त, टाईम तर नाही आहे. याचा मसाला अलग बनवा, त्याला कोकम लावा, हे लावा ते लावा. याच्यातच मी मिनिश करून टाकते. तेवढा टाईम नाही आहे माझ्याकडं. भूक तर लागली आहे. मसाला लावला आहे, याला मॅरिनेट करायला आता ठेवले जरा 10-15 मिनटं. पॅन ठेवला आहे मी. त्याच्यामध्ये सरसूचं तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये सूर्यफूलचं तेल टाकलेलं आहे. हे रवा, मीठ, थोडंसं लाल मिरची पावडर आपण त्यांना मिक्स करणार. मिक्स केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये घेऊन अशी टिप करणार. आता आपण याला फ्राय करू. इकडे पण बनत आहे. फायनली माझी मच्छी रेडी झालेली आहे. इथे पण बघा झालेली आहे कडक कुरकुरीत. बघा तळण्याहून दिसते का नाही, खायला किती टेस्टी लागणार बघून घ्या तुम्ही. एकदम कुरकुरीत झालेली आहे. हाय मित्रांनो आहे. चला आता मी बसले जेवायला. हे बघा पापलेट एकदम ढाबा स्टाईल झालेला आहे. हे बघा हे बोंबील बनवले होते. आज तर खाल्ले, कंट्रोल नाही झालं व्हिडिओ काढूस तर. पण छान झालेत, एकदम कुरकुरीत झालेत. हां हे बघा कुरकुरीत झालेले आहेत. हे बघा मस्त झालेले आहेत. हे बघा भज्यासारखे झालेत का नाही झाले भज्यासारखे. खायला एवढं टेस्टी आहेत ना. मी तर काट्यासंगटच खाते. एकदम टेस्टी झालेले आहेत. खूप छान झालेले आहेत. मी घेतलेली एक चपाती, ज्वारीची भाकर पण होती. भरपूर छान झाले. तर पापलेट पण छान झालेली आहेत. एकदम मऊ मऊ कडक झालेले आहेत. छान खूप छान झालेत, खूप छान झालेत मित्रांनो. या तुम्ही पण कधीतरी खायला. लाईक करा, शेअर करा भावांनो मित्रांनो. चला आता मी जेवते. संध्याकाळचे वाजले 6:30. बाय.